माझा स्वतःकडे दुधाच्या 20 ते 25 गाई आहे आणि मला दूध नेण्यासाठी बऱ्याच वेळेस आम्हाला नदीत टाकून द्यावं लागलं दूध. 1-1, 2-2 क्विंटल दूध आम्हाला पाणी रस्ता नसल्या कारणानं नदीत टाकून द्यावं लागलं आणि थोडाफार नंतर चालू झाला बी नदीचं पाणी कमी झालं तर आम्हाला ते ट्रॅक्टर पोच करून द्यावं लागतं डेअरीपर्यंत, कारण रस्ताच नसल्या कारणानं आमच्या दुधाच्या मोटरसायकली निघत नाही आणि दुधाची गाडी पण घरापर्यंत येत नाही. आणि आता सरकारनं सांगितलं की आपल्याला 12 फुटापर्यंत रस्ता, की आपल्या प्रत्येक गटाला आपल्याला शेतात जाण्यासाठी 12 फूट रस्ता पाहिजे. पण मग तो असं जर असले तर याची सरकारच्या मागण्यांचा काय फायदा आम्हाला? त्यासाठी आम्हाला रस्ता लवकरात लवकर त्याच्यावर तहसीलदार साहेबांनी यांनी कारवाई करावी एवढंच आमचं म्हणणं आहे, दुसरं काही नाही. माझं नाव संदीप सुभाष वाघ, मी वाघवस्तीला राहतो. आम्हाला रस्त्याचा खूप प्रॉब्लेम आहे. 7-8 वर्षापूर्वीपासून आम्हाला रस्ता नाही आहे. नदीला खूप पाणी येतं, मुलाला शाळेत नाही जाता येत. रस्ता नसल्यामुळे मुलं घरी राहतात. कधी कधी 8-8 दिवस शाळेत नाही पाठवता येत मुलाला. हा आमचा एक मूळ प्रश्न आहे. पुन्हा आमच्याकडं शेतीमाल काढण्यासाठी रस्ता नाही. माल असंच खाली सडून जातो शेतामध्ये. आम्ही बगीचावाले, आमच्याकडे डाळिंबाचे बगीचे आहे. आम्हाला तुरंतच माल विकावा लागतो, पण आमचा माल मार्केटला जात नाही. त्याच्यामुळे आमचं खूप मोठं लाखाचं नुकसान होतं. रस्त्याला आम्ही बरेच वेळेस मागणी केलेली आहे. आता आम्ही पंचायत समितीला गेलेलो होतो, तेव्हा आम्हाला माहिती झालं की बाबा आमचा रस्ता हा झालेला आहे. त्याचे पण बिल निघालेले म्हणे, आपण आमच्याकडे काही अजून रस्ता झालेला नाही.